तेषामहं समृद्धता मृत्यु संसार सागरात भवामी नचिरात पार्थ मया वेशित चेतसाम। प्रस्तुत प्राप्त समय आजच्या या सेवेकरिता घेतलेला श्लोक गीतेतील अध्याय क्रमांक 12 आणि 12व्या अध्यायातील श्लोक क्रमांक 7 या 7व्या श्लोकामध्ये भगवान आपल्याला मार्गदर्शन करत असताना म्हणतात, तेषामहं समृद्धता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थ मया वेशित चेतसाम। अर्थात भगवंत म्हणतात की जो कोणी मनुष्य माझ्या ठिकाणी चित्त अर्पण करतो, भगवंत म्हणतात माझ्या ठिकाणी जो मनुष्य चित्त स्थिर करतो त्या माणसाला मी अल्प काळामध्ये जन्म मृत्यूच्या लहाडगाड्यातून सोडवत असतो। बरं का, काय म्हणतात भगवंत? जो मनुष्य माझ्या ठिकाणी चित्त अर्पण करतो किंवा चित्त स्थिर करतो त्या माणसाला मी अल्प काळामध्ये जन्म मृत्यूच्या लहाडगाड्यातून सोडवत असतो। या श्लोकावर भाष्य करत असताना माऊली म्हणतात, किंबहुना धनुर्धरा जो मातेची या ये उदरा तो मातेचा सोयरा केतुलापा तेवी मी तया जैसे असती तैसिया कडी काळ नोकोनिया घेतला पट्टा। एरवी तरी माझी या भक्ता आणि संसाराची चिंता काय समर्थांची कांता ओरांड मागे। अर्थात या ठिकाणी या श्लोकावर भाष्य करत असताना माऊली म्हणतात, ज्याप्रमाणे आईच्या उदरी जन्मालेला तो मुलगा कसाही जरी असला तरी पण तो आईला प्रिय असतो, त्याच्यावर जीवापार आई प्रेम करत असते। अशा प्रकारे हे संपूर्ण सृष्टी, ही संपूर्ण विश्व ज्या भगवंताने निर्माण केलेलं आहे त्या भगवंताचं प्रेम सर्वांवरच आहे, त्या भगवंताला सर्वच आवडते आहे। आणि म्हणून मग या ठिकाणी माऊली म्हणतात, तेवी मी तया जैसे असती तैसिया कडी काळ नोकुनिया घेतला पट्टा। अर्थात जसा असेल तसा भगवंत त्या दासाचा, तो भक्ताचा स्वीकार करतात आणि मग काय करतात, त्याला कडी काळापासून मोकळं करतात। आणि मग म्हणतात, एरवी तरी माझी या भक्ता, ज्याने माझं भक्त म्हणून स्वीकारलेलं आहे, जो माझी सेवा करतोय, जो माझा भक्त म्हणून कार्य करतोय, एरवी माझी या भक्ता आणि संसाराची चिंता, त्याला कसली संसाराची चिंता असेल, काय समर्थाची कांता कोरांना माग। खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने एखाद्या राजाची कन्या आहे आणि ती राजाची कन्या ज्याप्रमाणे असते तिच्यावरती वेळ येत नाही कधी कोरांना मागण्याची, त्याच पद्धतीने या ठिकाणी माऊली म्हणतात की जो देवाचा होऊन राहिला, जो देवाशी एकरूप झाला, जो संतांच्या विचाराशी एकरूप झाला, तिथे वेगळं पण उरत नाही तर तदाकार वृत्ती निर्माण होते। अर्थातच त्या ठिकाणी जीवशिव ऐक्य होत आहे आणि एकदा काय जीवशिव ऐक्य झालं की मग मात्र त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे अलिप्त पण राहत नाही किंवा वेगळं पण राहत नाही, तो एकरूप होऊन जातो। एक तारी संगे एक रूप झालो आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो। अशा प्रमाणे अखंड तो भगवंताच्या नामस्मरणामध्ये तल्लीन झालेला असतो, भगवंताच्या स्तवनामध्ये रममाण झालेला असतो, भगवंताच्या चिंतनामध्ये रममाण झालेला असतो। फक्त त्याने काय केलं पाहिजे त्या भक्ताने, तर भगवंताच्या चरणी चित्त अर्पण केलं पाहिजे। चित्त जर अर्पण केलं तर त्याची सगळी चिंता, अर्थात किती स्पष्ट मांडले बघा, अल्प काळामध्ये म्हणजे अतिशय कमी वेळामध्ये त्याला काय होतंय, भगवंत त्या ठिकाणी त्याला जन्म मृत्यूच्या राजगाड्यातून सोडवत असतात। अशा प्रकारे ओळख, अशा प्रकारे जाणीव या ठिकाणी या श्लोकामध्ये भगवंताने आपल्याला करून दिलेली आहे। अर्थात या श्लोकावर अर्थपूजा बांधण्याआधी, या श्लोकावर विवरण घेण्याआधी, या श्लोकावर चिंतन करण्याआधी ज्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, या फाफे परिवाराचे पिताश्री कैलासवासी लक्ष्मण गोपाळ फाफे बाबांचा मागच्या वर्षी अर्थातच 1 जुलै 2023 रोजी अल्पशा आजाराने निधन झालं आणि त्यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। खरं तर बाबांनी अतिशय चांगल्या प्रकारे सेवा केली, त्या ठिकाणी कार्य करत असताना अनेक गोरगरिबांना मदत केली। जरी सरकारी अधिकारी होते तरी सुद्धा त्या ठिकाणी नियमामध्ये व्यवस्थितरित्या जे काही सहकार्य करता येईल
ते सहकार्य करण्याचं काम केलं, जे काही पुण्यकर्म करता येतील त्या पद्धतीने पुण्यकर्म करण्याचं काम केलं. अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या मुलाबाळांना शिक्षण दिलं, चांगल्या प्रकारे मुलाबाळांवर संस्कार केले, आपल्या संसार अतिशय चांगल्या प्रकारे सांभाळायला, आपल्या कुटुंबाला सांभाळलं, कुटुंबावर संस्कार केले. आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी हे अतिशय चांगल्या प्रकारचं कार्य करता करता बाबांना जो आजार जडला, त्या आजारामध्ये जवळजवळ ह्या परिवाराने, ह्या बापे परिवाराने केवळ काही दिवस नव्हे तर काही महिने बाबांची अतिशय चांगल्या प्रकारे सेवा केली. आणि खऱ्या अर्थाने ते वडिलांची सेवा करण्याचं भाग्य या फापे परिवाराला लाभलं. खऱ्या अर्थाने बाबांना अधिक आयुष्य लाभावं यासाठी त्यांनी प्रयत्न केले, यासाठी अनेक प्रकारचे मोठमोठे औषधोपचार केले. पण शेवटी आपण म्हणतो ईश्वर सत्तेपुढे इलाज नाही. सृष्टीच्या नियमाप्रमाणे त्या आजारामध्ये बाबांचा मृत्यू झाला. आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी त्यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. पुण्यस्मरण म्हटलं जाते म्हणजे माणसाच्या आयुष्यामध्ये जी काही मनुष्य कर्म करतोय ती अनेक प्रकारची कर्म असतात, पण त्या अनेक प्रकारच्या कर्मापैकी पुण्यकर्माचं स्मरण केलं जातं. कारण मनुष्य या ठिकाणी कर्म करत असताना त्रिगुणात्मक कार्य करत असतो, एक राजस, तामस आणि सात्विक. आणि म्हणून अन्न, वस्त्र आणि निवारा या तिन्ही गरजा पूर्ण करण्यासाठी माणसाला कर्म करावे लागतात, कार्य करावं लागतंय, काबाड कष्ट करावं लागतंय, मेहनत करावी लागते, जीवनभर धावपळ करावी लागते. या जीवनाच्या धावपळीमध्ये अनेक प्रकारची कर्म करावी लागतात, अनेक प्रकारच्या संकटांना तोंड द्यावं लागतंय, अनेक प्रकारचे प्रसंग त्याच्यावर येत असतात, अनेक प्रकारचं दुःख त्याला भोगावं लागत असतंय. आध्यात्मिक, आधिभौतिक आणि अधिदैविक या तिन्ही तापांपैकी एखादा ताप त्याला असतोच असतो. पण तरी सुद्धा कितीही दुःख झालं, कितीही प्रसंग आले, कितीही संकट आली, तरी सुद्धा कोणत्याही प्रकारचं ताप जरी तिथे असेल तरी सुद्धा तो ते सगळं बाजूला करून आपलं जीवन जगण्याचा मार्ग शोधत असतो. आणि हा मार्ग शोधत असताना काही वेळेला माणसाकडून नकळत चुकीची कर्म घडली जातात, पण त्याच्याच आयुष्यामध्ये तो काही पुण्यकर्म सुद्धा करत असतो, काही चांगली कर्म सुद्धा करत असतो. खरं तर माणूस गेल्यानंतर देहाचं काही राहत नाही, देह जाईल जाईल याची काळवा खाईल. संत म्हणतात नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची. नाशिवंत देह आहे, देह हे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे. आणि म्हणून देहाची माती होणार आहे, देह जाणार आहे, पण असं म्हणतात मरावी परी कीर्ती रूपी उराणे. गुणांच्या रूपाने, विचारांच्या रूपाने, कर्माच्या रूपाने मात्र मनुष्य राहत असतो, ते कार्य करत असतो. आणि म्हणून कुठेतरी आपल्याला आपला देह जरी गेला तरी कर्माच्या रूपाने, गुणांच्या रूपाने जर राहायचं असेल तर त्यासाठी आपलं जीवन जगत असताना, आपल्या आयुष्याचं मार्गक्रमण करत असताना पुण्यकर्म कशी होतील, पुण्यकर्म करण्याचं भाग्य कसं लाभेल यासाठी माणसाने प्रयत्न केले पाहिजेत. कारण आज बाबांचं प्रथम पुण्यस्मरण आहे. म्हणजे बाबांनी केलेल्या आयुष्यामध्ये जी काही पुण्यकर्म आहेत त्या पुण्यकर्माचं स्मरण या ठिकाणी आज आपण करतोय. काहीतरी बाबांकडून चांगली कर्म घडली म्हणून आज आपण त्यांचं हे या ठिकाणी पुण्यस्मरण म्हणून हा दिन आपण साजरा करतोय, हा दिवस आपण त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे. खरं तर या ठिकाणी या श्लोकामध्ये आपल्याला ओळख करून देत असताना, आपल्याला मार्गदर्शन करत असताना भगवंत म्हणतात तेशा महाम समृद्धता मृत्यू संसार सागरात भवामी नचरात पार्थ मया वेशित चेतसाम. बरं का, भगवंत म्हणतात की एखादा मनुष्य ज्या वेळेला माझ्या चरणी, माझ्या ठिकाणी चित्त अर्पण करतो त्यावेळेला त्याला अल्प काळामध्ये मी काय करतोय, जन्म मृत्यूच्या राहडगाड्यातून सोडवत असतो. बरं का, आता चित्त जर देवाला अर्पण करायचं आहे, चित्त जर देवाला अर्पण करायचं आहे तर त्यासाठी अंतःकरण पंचकातला चित्त हे चौथा भाग आहे. बरं का, अंतःकरण, मन, बुद्धी आणि मग चित्त आहे. चित्त जर देवाला अर्पण करायचं आहे तर सुरुवातीला सर्वप्रथम आपण अंतःकरणाचा विचार केला पाहिजे. अंतःकरण आपलं कुठे आहे, अंतःकरणामध्ये काय आहे, अंतःकरणामध्ये कशा प्रकारचे विचार आहेत, हा विचार आपण प्रथम केला पाहिजे किंवा याचा शोधबोध आपण सर्वप्रथम घेतला पाहिजे. बरं का, या ठिकाणी भगवंत म्हणतात चित्त अर्पण करा, मी तुम्हाला अल्प काळामध्ये जन्म मृत्यूच्या राहडगाड्यातून सोडवतो. पण चित्त हा अंतःकरण पंचकाचा चौथा भाग आहे. पहिला अंतःकरण आहे, मन आहे, बुद्धी आणि मग नंतर चित्त आहे आणि मग अहंकार कार्य करत असतो, आहे की नाही. तर त्यासाठी आपल्याला पहिला विचार कसला करायचा आहे, अंतःकरणाचा. कारण जे पण काही असतंय ना ते सगळं माणसाच्या अंतःकरणामध्ये शिजत असतंय. जे काही गोष्टी येतात ना
जे काही विचार येतात ना, जी काही कर्म करण्याची वृत्ती निर्माण होते ना, ती आधी कुठे होते? अंतःकरणामध्ये. बरोबर आहे की ना? इथे आतमध्ये. म्हणजे जे किचन मध्ये शिस्त आहे तेच ओटीवर येत आहे, बरं का? जे स्वयंपाकरूम मध्ये शिस्त आहे ना तेच आपल्या ओटीवर येत असते. तसं जे आपल्या अंतःकरणामध्ये विचार असतात ना तेच आपल्या इंद्रियांकडून घडत असतात, तेच कार्य आपल्या इंद्रियांकडून आपल्याला पाहायला मिळत असतंय. आणि म्हणून या ठिकाणी भगवंत म्हणतात ते चित्त जर आपल्याला अर्पण करायचं असेल तर त्यासाठी आधी काय केलं पाहिजे? अंतःकरणाचा विचार केला पाहिजे. आता या श्लोकावर भाष्य करत असताना माऊली काय म्हणतात? किंबहुना धनुर्धरा जो मातेची आहे उदरा, तो मातेचा सोयरा केतुला पा. मुलगा कसाही जरी असला तरी मातेला आवडत असतो. तो काळा असो गोरा असो आपल्यासाठी असेल, तो ऐके नाही, चांगला असो अपंग असो अजून कसाही असो, तो लोकांसाठी असतो. पण मातेसाठी मात्र तो मुलगाच असतो, तो त्याचा तिचा बाळच असतो तो. आणि म्हणून बाळ म्हणून त्याच्यावरती प्रेम करत असते. साधं उदाहरण आहे बघा. एखादी महिला काय करते माहितीये का? तिचं ते लहान बाळ असतंय ते सकाळी झोपलेलं असतंय, बरं का? लहान बाळ असतंय ते सकाळी झोपलेलं असतंय. आणि झोपलेल्या अवस्थेमध्ये असताना मग ती काय विचार करते की याला उठायच्या आधी पटापट पटापट आपण काय करायचंय? पहिले आपली कामं आवरून घ्यायचे. कारण एकदा ते बाळ उठलं ना की मग मला त्याचं सगळं आवरताना होईल. म्हणून ती माऊली बिचारी काय करते माहितीये का? पटापट पटापट जसे जमल तसं, अगदी जमेल ज्याप्रमाणे जमेल त्याप्रमाणे ती आपलं काम आवरत असते, काम आवरण्याचा प्रयत्न करते. सगळं काही काम आवरलं आणि तेवढ्यात ते बाळ उठलं, ते बाळ जागं झालं की मग त्याला घेते, त्याला छान अशी आंघोळ घालते, बरं का? छान असा साबण लावून अगदी मस्त की आंघोळ घालते. खरं तर तो साबण किती सुगंध आहे, त्याला सुगंध आहे की नाही आहे, बाळाला काय याच्याची गरज नसते. बाळाला काय कळते मला कुठला साबण लावलेला आहे, कुठल्या प्रकारचा आहे, बरं का? त्याला कुठल्या प्रकारचा सुगंध आहे त्याला काही कळत नसतंय. पण बाळाच्या अंगाला लावलेल्या साबणाचा सुगंध कोण घेत असते? मात्र आई घेत असते. त्या सुगंधामध्ये त्या बाळाला किती आनंद वाटतो हे माहित नाहीये, पण त्या सुगंधामध्ये आईला मात्र नक्कीच आनंद वाटत असतो, ऐके ना? एकदा त्याची आंघोळ झाली की मग त्याला छान असं पुसून घेत असते, स्वच्छ करते त्याला. मग त्याला गंध पावडर नाही की नाही, काही वेळेला मग ते लिपस्टिक काजळ गंध सगळं काय व्यवस्थित अगदी मस्त की छान कपडे घालते, बरं का? आता त्या बाळाचा विचार जर आपण केला तर त्याला काय माहितीये मला नवीन कपडे घातलेत की जुने कपडे घातले, मला कोणत्या प्रकारची पावडर लावलेली आहे, कशासाठी लावलेली आहे, कोणत्या प्रकारचा गंध काजळ, त्याला काही माहिती नसतंय, काही माहिती नसतंय, बरं का? काही वेळा ते काय करतंय, आईने नवीन कपडे घातले काय आणि त्याच्यामध्ये शिशू केली काय, कारण त्याला तसं काही नसतंय ना. पण सांगू का, ज्या वेळेला असं ते बाळाला मस्त नटवलं जातंय ना त्यावेळेला ती आई त्या बाळाचं निरीक्षण करत असते, त्या बाळाला निरखून पाहत असते. खरं तर स्वतःचा लुगडा स्वतःची साडी किती घाण झालेली, ती काम करता करता तिला हात पुसलेले काय आणि कुठे बसलेली काय, कुठे कशा पद्धतीने सकाळपासून ते आवरता नाकी न आलेलं, केस वगैरे असे इकडे तिकडे सगळे अस्ताव्यस्त झालेले आहेत. स्वतःच्या तोंडाला पावडर नाही, स्वतःच्या तोंडाकडे कधी सकाळी उठल्यापासून त्या आरशामध्ये बघितलं नाही कसं आहे काय ते, तेवढा वेळही मिळाला नाही तिला, बरं का? पण स्वतःचा विचार न करता, स्वतःच्या सुंदरतेचा विचार न करता आता कोणाच्या सुंदरतेचा विचार करते? बाळाच्या. आणि बाळ शोभून दिसतंय ना याच्यात तिला आनंद असतो, माझं बाळ सुशोभित दिसतंय ना याच्यात तिला आनंद असतो. तसं देवाला, बरं का, तसं संतांना आपण ज्या वेळेला चांगली कर्म करतोय ना, चांगले विचार आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होतात ना, त्यावेळेला ती कर्मामुळे त्या विचारामुळे आपल्याला किती आनंद होतो हे माहिती नाही, पण ती कर्म ते गुण ते विचार पाहून संतांना आणि भगवंताला मात्र फार आनंद होत असतो, फार आनंद होत असतो. खरं तर आपलं रूप पाहून, आपलं रंग पाहून, बरं का, आपला ड्रेस वेश पाहून देव कधी कृपा करत नाही आपल्यावर, बाबा खरं आहे की नाही? आपला चेहरा पाहून देव कृपा करतो का? आपला रंग पाहून देव कृपा करतो का? आपला गणवेश पाहून देव कृपा करतो का? आपली रंगोटी पाहून देव कृपा करतो का? हे सगळं आपल्या शायनिंग साठी झालं. आमची वेगळ्या प्रकारची ती रंगोटी काहीतरी वेगळ्या प्रकारचा दिसला पाहिजे, आहे की नाही? वेगळ्या प्रकारचे ते केस, वेगळ्या प्रकारची दाढी, वेगळ्या प्रकारची रंगोटी, ते वेगळ्या प्रकारचा सुशोभितपणा,
आहे की नाही? आतमध्ये काय ते आम्हालाच माहित नाहीये, पण वरून अरे बापरे, जसं काय मोठा साधूच आहे की काय, मोठा संतच आहे की काय. पण संत म्हणतात वेश वरी वरी केला अंतरी दोष भरला, त्या दोषाच्या दहनाला आत्मज्ञान पाहिजे. काय पाहिजे? आत्मज्ञान पाहिजे, आहे की नाही? आणि म्हणून आपण वरून किती सुशोभित आहोत ना, हे देवाला महत्वाचं नाही, हे संतांसाठी महत्वाचं नाही, बरं का? आपण वरून किती सुशोभित आहोत ना, हे देवासाठी संतांसाठी महत्वाचं नाही. आपलं अंतःकरण किती सुशोभित आहे ना, हे संतांसाठी महत्वाचं आहे. आपला विषय काय? अंतःकरणाचा विषय चाललेला आहे. बघा, साधं उदाहरण आहे. आपण आरशापुढे परत परत जातो बघा, आरशापुढे परत परत जातो. कधी माहितीये? सकाळी उठल्याबरोबर माझी ताई 17 वेळा आरशाजवळ जात नाही, कारण तिचंच तोंड तिला पाहण्यासारखं नसतंय. खरं आहे की नाही? जाईल का ती? नाही. पण ज्या वेळेला आंघोळ होते, मस्त की अगदी रंगरंगोटी करते ना, मेकअप करते ना, ज्या वेळेला गंध पावडर करते ना, त्यावेळेला एकदा जरी बघितलं ना तरी परत तिला आरशामध्ये पाहण्याची इच्छा होते की ना? ज्या वेळेला आपण मेकअप करतो की ना, त्यावेळेला परत 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 आपण आरशाकडे पाहत असतोय. कारण का माहितीये का? तो आरसा आम्हाला आमचा चित्र दाखवत असतो. आरसा आम्हाला आमचा चित्र दाखवत असतो, म्हणून आम्हाला परत परत पाहण्याची इच्छा होते. एक सांगू का? ज्या दिवशी त्या आरशामध्ये आमचं चरित्र पाहायला मिळेल ना, चरित्र दिसेल ना, नकळत आम्हाला परत आरशापुढे जायची इच्छा पण होणार नाही. समजतंय? आमचं चित्र दिसतंय ना, म्हणून आम्ही आरशापुढे परत 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 जाऊन आम्ही अगदी मस्त अगदी प्रसन्न चेहऱ्याने, प्रसन्न वदनाने आम्ही तिकडे पाहत असतो, कारण चित्र दिसतंय ना आमचं. पण चरित्र ज्या दिवशी दिसेल ना, त्या दिवशी मात्र परत जाण्याची इच्छा आमची होणार नाही, परत आम्हालाच आम्ही पाहण्याची इच्छा होणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी संत सांगतात की बघा, आपल्या कपड्यावर डाग पडू नये म्हणून आपण किती काळजी घेतो, आहे की नाही? आता जर रस्त्यात जात असेल, आता कसे खर्डे वगैरे रस्त्यामध्ये पडलेले आहेत, बरोबर, ते पाण्यामध्ये भरलेले आहेत. आपल्याला माहिती आहे एखादी 4 चाकी आलेली, ही जर खरड्यातून गेली तर माझ्या अंगावर ते चिखलाचं पाणी उडेल, म्हणून तो 4 चाकी तिथे येईपर्यंत आधीच बाजूला ओसरतोय, तो आधीच लांब वर जाऊन उभा राहतो. एवढा तो चिखलाला घाबरतोय, एवढा त्या घाणीला घाबरतोय, आहे की नाही? संत म्हणतात आम्ही कपड्यावर डाग पडू नये म्हणून जेवढी काळजी घेतो ना, तेवढी काळजी जर आम्ही आमच्या चरित्रावर डाग पडू नये म्हणून जर घेतली, तर आमचं आयुष्य सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही, आमचं जीवन सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ती काळजी आपण घ्यायला हवी. म्हणून संत काय म्हणतात माहितीये का? चित्त देवाकडे अर्पण करा. जर चित्त देवाला अर्पण केलं तर देव आपल्याला अल्प काळामध्ये जन्म मृत्यूच्या राडगाड्यातून सोडवतील. पण चित्त अर्पण करायचं म्हटल्यानंतर पहिला विचार आमच्या अंतःकरणामध्ये कुठला आला पाहिजे? अंतःकरणाचा. पहिला विचार अंतःकरणाचा आला पाहिजे. आमच्या अंतःकरणामध्ये काय आहे? आमच्या अंतःकरणामध्ये कसले विचार आहेत? आमच्या अंतःकरणामध्ये कुठले गुण आहेत? आमच्या अंतःकरणामध्ये कशा प्रकारे काय चालू आहे, त्याचा विचार आम्ही केला पाहिजे. काय शिस्त आहे आमच्या अंतःकरणामध्ये? कारण माणसाला चेहऱ्याने आपण ओळखतो, बरं का? माणसाची चेहऱ्याने आपल्याला लगेच ओळख पटते, पण त्याचं मन आणि त्याचं अंतःकरण ओळखायला आयुष्य निघून जाते. आपलं आयुष्य निघून जाते. काही माणसं आपल्या जवळ बसतात, तासनतास बोलतात, मस्त की गोड गोड बोलतात, आहे की नाही? अनेक दिवस येऊन आपल्याशी अगदी आपल्याला पार जसं काय आपल्या भावाप्रमाणे, नवे नवे आपल्याच माणसाप्रमाणे अगदी जवळ येऊन बोलत असतात. पण काही कालांतराने आपल्याकडून सगळं काढून घेतल्यानंतर ज्या वेळेला वेगळ्या प्लॅनिंग मध्ये आपल्याला फसवतात ना, वेगळ्या प्रकारचं नियोजन करून ज्या वेळेला आपल्याला फसवितात ना, त्यावेळेला मग माणूस बोलतो पक्का हातल्या गाठीचा माणूस. अरे तो काय बोलतोय? पक्का आतल्या गाठीचा माणूस. किती दिवस माझ्या जवळ येऊन बसला, पण त्याला मी ओळखलाच नाही. अरे ओळखला नाही म्हणजे त्याच्या चेहऱ्याने तर तो ओळखत होता, त्याच्या रूपाने, त्याच्या रंगाने तर तो ओळखत होता. मग ओळखत नव्हता, ओळखला नाही म्हणजे काय? त्याचे विचार, त्याची कर्म, त्याचे गुण, त्याचं वागणं जगणं हे मला ओळखता नाही आलं, असं म्हणण्याचा उद्देश असतो त्याचा. आणि म्हणून अंतःकरणाचा जर विचार केला आपण, तर अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार अशा प्रकारे ते कार्य असत आहे. खरं तर आपले विचार, आपले गुण हे आपल्या इंद्रियांवर अवलंबून असतात. आपली कर्म ही कशावर अवलंबून असतात? इंद्रियांवर अवलंबून असतात. कर्म करताना कोण दिसतंय?
पाहताना डोळे दिसतात, ऐकताना कान दिसतात, चालताना पाय दिसतात, काम करताना हात दिसतात, आहे की नाही, बोलताना तोंड दिसतंय. ही इंद्रिय आपली कर्म करताना दिसत असतात. ही इंद्रिय कर्म करत असतात. पण इंद्रिय कोणाच्या अधीन आहेत? अंतःकरणातला जो दुसरा भाग आहे ना, मन, आहे की नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात, मन इंद्रियांचा राजा. काय म्हणतात जगद्गुरु तुकोबा? मन इंद्रियांचा राजा, सर्व भावे त्याची पूजा. मन जीवांचा प्रधान, मन माझे नारायण. या मनाची ओळख करून देत असताना जगद्गुरु तुकोबा म्हणतात, तुका म्हणे मन चंचळ, हाती येऊ देईना गुरुचे बळ. मन किती चंचळ आहे. कवयित्री म्हणतात, मन वढाय वढाय उभ्या पिकातील ढोर, किती हाकया फिर येत पिकावर. बरं का, हे मन एवढं चंचळ आहे. हे मन एवढ्या प्रकारचं, किती वेग आहे त्याला, क्षणामध्ये कुठल्या कुठे जाता येते. बरं का, विज्ञान एवढं प्रगत आहे, विज्ञानाने अनेक वेगवान वाहन निर्माण केलेली आहेत, पण मना एवढा वेग मात्र कोणालाच नाही. क्षणात कुठल्या कुठे जाता येते, क्षणात कुठल्या कुठे जाता येते. फक्त तिथून जाऊन आलेलं पाहिजे. ते बसल्या जागेवर सगळं जाऊन फिरून येता येते मन. आणि म्हणून या ठिकाणी संत म्हणतात, कर्म जे आहेत ते आपल्या इंद्रियांच्या अधीन आहेत, इंद्रिय मनाधीन आहेत. आता मन कोणाकडे पाहिजे? मन कुठे पाहिजे? मन कोणाकडे पाहिजे? बघा, संगतीने मनुष्य बिघडतो, हे माहिती आपल्याला. माणूस संगतीने बिघडतो. जोपर्यंत तो आई वडिलांच्या विचाराप्रमाणे चालतो ना, तोपर्यंत त्याला कुठल्याही प्रकारचं व्यसन नसतंय. तोपर्यंत कुठल्याही प्रकारचा वेगळा नाद त्याला नसतो. जोपर्यंत तो आई वडिलांच्या विचाराने चालतोय तोपर्यंत त्याच्याकडे असलेले विचार चांगले असतात, त्याची कर्म चांगली असतात, त्याचे गुण चांगले असतात, वाखाणण्याजोगे असतात. नक्कीच प्रत्येक आई वडील आपल्या मुलांवर चांगल्या प्रकारचे संस्कार करत असतात. प्रत्येक आई वडिलांना प्रामाणिकपणे असं वाटत असते की माझ्या मुलाने खूप मोठं व्हावं. किती मोठं व्हावं? आम्हालाही आमच्या आयुष्यामध्ये जेवढं मोठं होता आलं नाही ना, तेवढं मोठं आमच्या मुलांनी व्हावं, असं प्रत्येक आई वडिलांना वाटत असतंय. प्रत्येक आई वडिलांना वाटत असतंय. आणि म्हणून प्रत्येक आई वडील आपल्या मुलांवर चांगल्या प्रकारचे संस्कार करत असतात. कुठल्याच बापाला असं वाटत नाही की माझ्या मुलाने व्यसनाधीन व्हावं. कुठल्याच आईला असं वाटत नाही की माझ्या मुलीने वेगळ्या प्रकारचं पाऊल टाकावं, माझ्या मुलीचं मार्गक्रमण चुकावा, कुठेतरी आम्हाला खाली मान घालायला लागावी, अशी प्रकारची कर्म आमच्या मुलीने करावीत, असं कधीच कधीच आई वडिलांना वाटत नाही. कधीच वाटत नाही. सांगू का, आम्हाला गमभणं वाचायला लिहायला शिकता यावं म्हणून आमच्या गावोगावी शाळा आहेत. बरं का, आम्हाला अंकगणित, अंकांची ओळख व्हावी, अंकगणिताची ओळख व्हावी म्हणून ते सगळं काही शिकण्यासाठी प्रत्येक गावोगावी शाळा आहेत. आम्ही चांगलं कसं राहावं, चांगलं कसं वागावं हे शिकवण्यासाठी गुरुकुल आहेत. बरं का, परमार्थ आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे आध्यात्मिक मार्ग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. पण मुलांनी व्यसन कसं करावं हे शिकवण्यासाठी मात्र शाळा नाहीये. बरं का, एखाद्या वेगळ्या विचारामध्ये एखाद्या वेगळ्या प्रकारचा नाद माणसाला लागावा आणि तो कशा प्रकारे लागेल हे शिकवण्यासाठी या ठिकाणी शाळा नाहीत. या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे ते कुल नाहीत, गुरुकुल नाहीयेत, कुठल्याही प्रकारचे गुरुकुल नाहीयेत. प्रत्येक बापाला, प्रत्येक आईला जर प्रामाणिकपणे वाटतं की माझ्या मुलांनी चांगली कर्म करावीत, चांगलं जगावं, चांगलं राहावं, चांगलं वागावं, मग तरी सुद्धा काही ठिकाणी त्यांच्या मनाविरुद्ध का बरं घडतंय? शिकविण्यात तर आई वडील कधी काही कमी पडत नाहीत. सांगण्यामध्ये, मार्गदर्शन करण्यामध्ये तर कधी आई वडील कमी पडत नाहीत. मग तरी सुद्धा अशा वेगळ्या प्रकारचे विचार, वेगळ्या प्रकारची कर्म आम्हाला का मुलांकडे पाहायला मिळतात? याचं उत्तर आहे, तारुण्यात त्याला भेटलेले संग. आपला विषय काय? संगतीने मनुष्य बिघडतो. बरोबर आहे की नाही?
जोपर्यंत तो लहान असतो तोपर्यंत आई वडिलांचं ऐकत असतो. आई बोले बाळा तिकडे नाही जायचं, लगेच मागे वळतोय तो. बाप बोला हे दादा ते नाही करायचं, लगेच वळत होतो, मागे वळत होतो. बरोबर आहे. पहिली गोष्ट म्हणजे काय, संगतीने मनुष्य बिघडतो, आहे की नाही. मग आपला विश्वास आहे ना संगतीने मनुष्य बिघडतोय म्हणून, आहे ना विश्वास आपला नक्की. मग एवढं ऐका की संगतीनेच मनुष्य घडतोय. माणसाला बिघडायला जर संगत कारणीभूत असेल ना तर घडवायला सुद्धा संगतच कारणीभूत आहे. मग संत म्हणतात तुम्हाला व्यसनाधीन करणारे, तुम्हाला व्यसन करायला लावणारे, तुम्हाला 100 मित्र जवळ करण्यापेक्षा 2च मित्र सांभाळा, 2च मित्र जवळ ठेवा जे आम्हाला ज्ञानोबा तुकोबा शिकवतील. बरं का. वाईट कर्माला प्रवृत्त करण्यासाठी, वाईट कर्माला तुम्हाला प्रवृत्त करण्यासाठी वाईट कर्म करायला लावणारे 100 मित्र जवळ करण्यापेक्षा 2च मित्र जवळ ठेवा की जे तुम्हाला चांगल्या प्रकारचे विचार सांगतील, चांगल्या प्रकारची कर्म त्यांच्याकडून तुम्हाला शिकायला मिळतील. अशा प्रकारची संगत आपल्याला हवी आहे. दुसरं काय माहिती आहे का, कधीतरी बापाच्या हाताला लागलं, शेतामध्ये काम करता बापाचे चिखलामध्ये हात माखले, बरं का. घरामध्ये काम करत असताना कधीतरी बापाचे हात सिमेंटमध्ये किंवा अजून कशात तरी घाण झालेले असतील, तर अशा वेळी बाप मुलाच्या हातामध्ये तंबाखू आणि चुना देतोय आणि मग सांगतो बाळा थोडी घे आणि मळून दे मला. पहिला विषय काय आपला संगत. आता दुसऱ्या विषयाकडे आपण येऊ, बरं का. असा विचार केला पाहिजे की एखादी वाईट सवय आपल्याला लागलेली आहे. मी तर म्हणेन की आपली वाईट सवय मुलांना दाखवू पण नका, मुलांना माहिती पण होता कामा नये. एखाद्या वेळी जर तुम्हाला वाईट सवय लागली असेल ना, नसेल त्याच्यापासून तुम्हाला बाजूला होता येत काही प्रयत्न करून सुद्धा, मुलांपर्यंत ते पोचता पण कामा नाही, मुलांपर्यंत ते जाता पण कामा नाही, मुलांना ते समजता पण कामा नाही. आजोबा जर नातवाला सांगत असेल बाळा मी ओटीवर बसलेलो आहे, किचन मध्ये जाऊन चुलीमध्ये जाऊन आपली ही जरा विडी पेटून आण रे, बरं का. मग मधल्या पडद्यात आल्यानंतर विडी विजायला आली म्हणून सुटका मारला तर नातवाचं काय चुकलं सांगा, काय चुकलं. बरं धूर काढायला तो आजोबाच्या समोर येतो आणि मग आजोबा बोलतो काय केलं रे, मग तो बोलतो बाबा मी आतमध्ये जाऊन पेटवलेली पण मधल्या पडद्यात येऊन विजायला आली ना म्हणून सुटका मारला. हे परंपरेने काही वेळेला आलेले गुण असतात, बरं का. एका माणसाला पैशाची गरज लागली आणि मग त्याने त्याच्या मुलाला पाठवलं, म्हणे बाळा त्या सावकाराकडे जा आणि सावकाराजींना सांग बाबा असं असं आहे, आम्हाला पैशाची गरज आहे, एक 500 रुपये आमच्या बाबांनी सांगितले, बरं का. आता हा सांगितल्याप्रमाणे सावकाराकडे गेला तो मुलगा. सावकाराकडे गेल्यानंतर सावकाराच्या माडीवर गेला आणि विचारलं, म्हणे सावकार काकांना जरा भेटायचं आहे. त्या द्वारपालाला विचारलं, म्हणे वरच्या माळ्यावर बसलेले आहेत सावकार, बरं का. तर वरच्या माळ्यावर गेला तो आणि दरवाजातून सावकारांकडे बघितल्याबरोबर पैसे लांबच गेला मागायचा. हसायला लागला तो सावकारांकडे पाहून, जोर जोरात असा खिदखिदा हसायला लागला. आणि झालं काय माहितीये का, हसायला लागल्यानंतर त्या सावकाराकडे बघून हसायला लागल्यामुळे सावकाराला ते जरा बेकार वाटलं, वेगळंच वाटलं काहीतरी. आणि निश्चितच आहे ना, आपण तसा कुठेतरी बघून हसत असू तर कोणाला काही वाटत नाही, पण एखाद्या माणसाकडे बघून जर हसत असू ना तर निश्चित त्याला वाटतंय हा मलाच हसतोय म्हणून. आणि वाटणारच नाही, का नाही वाटणार, साहजिकच वाटणार आहे. तुम्ही कुठेतरी वेगळ्या ठिकाणी बघून जर हसत असाल तर कोणाला काही वाटणार नाही, पण एखाद्या माणसाकडे बघून जर हसाल तर त्याला निश्चित वाटणार आहे की हा मलाच हसतोय म्हणून. असो, सावकाराने विचारलं का रे बाबा काय झालं तुला, कशासाठी आलेला आहेस हे विसरला तो, हे सांगायचं पण विसरला तो. सावकार बोलतात काय रे बाबा काय झालं तुला, कशासाठी हसतोय, काय झालं काय. त्यावेळेला तो मुलगा म्हणतोय दादा काका तुम्ही एवढे जाडजूड आहात, एवढी तब्येत आहे तुमची, मी एक विचार करतोय मेल्यानंतर तुम्हाला या घराच्या बाहेर काढायचे कसे. बरं का. हा गेला होता कशासाठी,
पैसे मागायला. फक्त काय सांगत होता, बाबा आमच्या पप्पांनी आमच्या बाबांनी 500 रुपये सांगितलेत परत करण्याच्या बोलीमध्ये. पण तसं काही न सांगतात हा डायरेक्ट गेला सावकाराकडे, बघून हसायला लागल्यानंतर सावकाराने विचारलं, काय झालं बाबा? हा विचार करतोय की एवढे तुम्ही जाडजूड आहात, तुम्हाला मेल्यानंतर घराच्या बाहेर काढायचे कसे? कारण दरवाजातून पण बाहेर निघणार आहेत, एवढे मोठे आहात तुम्ही. आता असं बोलल्यानंतर त्या सावकाराला चांगलं वाटलं असेल का? चांगलं वाटलं असेल. अहो त्याच्या सेवकांना सांगितलं आणि सांगितलं, ए हा कशासाठी आलाय माहित नाही, पहिले याला खोलीमध्ये डांबून ठेवा, माझ्या मरणावर टापलाय झाला. बरं नुसतं मरणावर टपला नाही, उलट बोलतोय सावकार मेल्यावर सावकाराला घराच्या बाहेर कसं काय काढायचं, एवढा जाडजूड आहे. म्हणजे माझ्या तब्येतीवर तो हसतोय मला. बराच वेळ झाला आपला मुलगा येत नाही म्हणून बाप आला. बापाने हात जोडले सावकाराला. पहिलं विचारलं, सावकार दादा माझा मुलगा इथे आला होता ना? हो आला होता ना, पण खूप डांबरट रे तो. इथे आल्याबरोबर कशासाठी आलाय ते काही माहिती नाही, काही सांगितलं नाहीये. पण मला बोलतोय एवढे जाडजूड सावकार मेल्यानंतर यांना घराच्या बाहेर काढायचे कसे? बाप बोलतोय. मागे ऐकायला येतोय ना? आवाज येतो ना मागे? बस. बाप काय बोलतोय माहितीये का? अहो लहान आहे तो, त्याला काय माहिती, त्याला काय कळतंय? लहानच ना तो. एकदा माणूस मेल्यानंतर या देहाची माती होते, त्याला माहिती आहे का? एकदा माणूस मेल्यानंतर या देहाचं काही जरी झालं तरी त्यात काय फरक पडतो? मग त्यापेक्षा तुमच्या तंगड्या बिंगड्या सगळ्या वेगळ्या करूनच काढू ना, डायरेक्ट हातपाय तोडूनच बाहेर काढू ना. काय बोलतोय? बाहेरच काढायचा जर विचार आहे तर हातपाय तोडून बाहेर काढू ना. आता एवढं ऐकल्यावर सावकाराला काय वाटलं असेल? असं म्हणतात, जे बापाकडे गुण असतील ना ते थोडेफार तरी मुलाकडे उतरतात वंश परंपरेने. आणि मग सांगितलं, आता मुलाला ठेवलंय ना त्याच खोलीमध्ये याला पण डांबून ठेवा. बापाला नातू गेला, मुलगा गेला, अजून येत नाही म्हणून आजोबा आले. अजून काय येत नाही म्हणून कोण आता आले? सावकारांकडे आजोबा आले. आजोबांनी नमस्कार केला सावकाराला आणि सावकाराला सांगितलं, दादा माझा नातू इथे आला होता ना रे, माझा मुलगा इथे आला होता ना रे. त्यावेळेला त्या सावकाराने सांगितलं, अरे काय सांगू म्हणे, तुमचा नातू तसाच आणि तुमचा मुलगा तसाच. नातू मला बघितल्या बरोबर बोलतोय मेल्यानंतर या सावकाराला घराच्या बाहेर काढायचं कसं, एवढा जाडजूड आहे. त्याचा बाप म्हणजे तुमचा मुलगा बोलतोय काय गरज आहे, बोलतो एकदा काय देह गेला म्हटल्यानंतर देहाची मातीच होते ना, मग हातपाय तोडून बाहेर काढू, हे काय बोलणं झालं का? नाही 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 सावकार साहेब माफ करा, ते दोघेही जरा त्यांना बुद्धी कमी आहे, एवढी काय त्यांना जास्त काय अक्कल नाही आहे. नातू माझा लहान आहे, त्याला काही समजत नाही. मुलगा माझा जरा कमी बुद्धीचा आहे, त्यामुळे तसा बोलून गेला. त्याला काय माहिती मागे पुढे तुम्हाला कोणच नाही ते. काय बोलतो तो आजोबा? त्याला काय माहिती, त्यांना काय माहिती मागे पुढे तुम्हाला कोणच नाही ते. तुमचं कसं बरं वाईट काही झालं तर बंगल्या सकट पेटूनच देऊ ना डायरेक्ट. तेव्हा त्या सावकाराला कळलं नातवाचा दोष नाही, त्याच्या बापाचा म्हणजे याच्या मुलाचाही दोष नाही. हा दोष कुठून आलेला आहे? आपला विषय काय चाललाय माहितीये का? तुम्हाला जर तुमचं मन जर पवित्र करायचं आहे ना, तुमचं अंतःकरण जर पवित्र करायचं आहे ना, तर त्यासाठी पहिला विषय येतो अंतःकरणाचा, मनाचा. आणि मग मन आणि अंतःकरण जर पवित्र ठेवायचं आहे, निर्मळ ठेवायचं आहे, चांगल्या प्रकारची कर्म जर त्यांच्याकडून करून घ्यायची आहेत, तर मग आपली संघ महत्वाचा आहे. संघाने मनुष्य बिघडतोय, तसाच संघाने मनुष्य घडतोय हेही निश्चित आहे. म्हणून संगती आपली व्यवस्थित पाहिजे. इथे काय म्हणतात भगवंत? तेषामहं समृद्धता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थ मय्या वेशित चेतसाम. अर्थात जे माझ्या चरणी चित्त स्थिर करतात, चित्त अर्पण करतात, त्यांना मी अल्प काळामध्ये, हे महत्वाचं आहे, अल्प काळामध्ये, किती वर्ष, किती दिवस, किती महिने असं नाही, अल्प काळामध्ये ज्या वेळेला तुम्ही भगवंताचं स्मरण कराल ना, त्या वेळेला देव तुम्हाला ह्या मृत्यूच्या, या जन्म मृत्यूच्या रहाटगाड्यातून सोडवत असतो. त्याच वेळेला आता या जन्म मृत्यूच्या रहाटगाड्यातून जर सुटायचं आहे, तर मग त्यासाठी या गीतेमध्येच माऊली म्हणतात, अखंड आणि अखंड ओळख करून देत असताना जगद्गुरु तुकोबा त्या ठिकाणी म्हणतात, ज्याप्रमाणे आपल्याला संग असेल, ज्याप्रमाणे आपण ज्यांच्या बाजूला बसू,
म्हणजे संघावर सगळं काय अवलंबून आहे. त्याप्रमाणे आपल्याकडे विचार येत असतात, त्याप्रमाणे आपल्याकडे ती कर्म निर्माण होत असतात. मग ज्याचे समचरण आहेत, समदृष्टी आहे, अशा पांडुरंग परमात्म्याचं जर आपण स्मरण केलं, अशा पांडुरंग परमात्म्याचं जर नामस्मरण केलं, तर निश्चित आपल्याकडून परमार्थ घडल्याशिवाय राहणार नाही. आपल्याकडून चांगल्या प्रकारचे विचार, चांगल्या प्रकारची कर्म आपल्याकडं निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. अखंड आणि अखंड जर आम्हाला भगवंताचं स्मरण करायचं आहे, अखंड आणि अखंड जर आमच्या जीवनाचा आम्हाला उद्धार करून घ्यायचा आहे, या जन्म मृत्यूच्या रहाटगाड्यातून जर आम्हाला सुटायचं आहे, तर त्यासाठी आम्ही काय करायला हवं? चित्त देवाच्या चरणी अर्पण करण्याच्या आधी आमच्या अंतःकरणाचा आम्ही विचार करायला हवा. अंतःकरण मन, आता बुद्धी आमची काय कार्य करते याचा विचार करायला हवा. इकडे ओळख करून देत असताना जगद्गुरु तुकोबा म्हणतात, बुद्धीचा पालट धरारे काही मागुता हा नाही नरदेह. बरं का? बुद्धीचा पालट धरारे काही मागुता हा नाही नरदेह. 83,99,999 योनी पार केल्यानंतर मग हा नरदेह मिळालेला आहे. परत मिळेल याची गॅरंटी नाही. कारण पाप पुण्य समकृत हा मग नरयोनीशी जायते. पाप पुण्य समान झाल्यानंतर आम्हाला नरदेह मिळालेला आहे. मग आताच आम्हाला हा नरदेह जर मिळालेला आहे, तर आम्ही आताच या नरदेहाचं सार्थक करून घेतलं पाहिजे, जीवनाचं सार्थक करून घेतलं पाहिजे. सांगू का? 83,99,999 योनीतून मुक्त होण्याचा मार्ग असेल तर हा नरदेह आहे. नरदेह आहे, मनुष्य देह आहे. मोकळं होण्याचं हे आमच्या हातात आहे. आम्ही पाप कर्म करायची की पुण्य कर्म करायची, आमच्या इंद्रियांवर, आमच्या मनावर, आमच्या अंतःकरणावर अवलंबून आहे. पापकर्म जर केली तर त्याचं दुःख आम्हाला भोगावं लागणार आहे. कारण पापाचे फळ ते दुःख सांगितलेलं आहे, पुण्याचे फळ ते सुख. पुण्य कर्म जर घडली तर त्याचं सुख आम्हाला अनुभवायला मिळणार आहे, त्याचं सुख आम्हाला उपभोगायला मिळणार आहे. इकडे कबीर महाराज म्हणतात, सज्जन को सज्जन मिला तो हो गया दो दो बात, और गधे को गधा मिला तो खा गया दो दो लात. आम्ही ज्या माणसाच्या बरोबर चालतोय ना, त्या माणसाच्या विचाराप्रमाणे, त्या माणसाच्या कर्माप्रमाणे आमच्याकडे बघितलं जात आहे. बरं का? जो उंदीर गरिबांचे पाय कुडतलतोय, कारण त्यांच्याकडे नोटा नसतात म्हणून पाय खातोय, श्रीमंतांच्या नोटा खातोय, व्यापाऱ्यांचं धान्य खातोय, गरिबाचे कपडे खातोय, तो उंदीर जर गणपतीच्या बाजूला असला ना, तर गणपतीच्या बरोबर त्या उंदराला सुद्धा मी नमस्कार करत असतो. फक्त तो बाजूला कोणाच्या पाहिजे? गणपतीच्या बाजूला पाहिजे. महादेवाच्या समोर जर असेल तर त्या नंदीला सुद्धा मी नमस्कार करतो. हिंस प्राण्यांमध्ये ज्याची गणना केली जाते, तुलना केली जाते, असे वाघ, सिंह सुद्धा जर आमची देवी जर त्याच्यावर आरूढ झाली असेल तर आम्ही त्यांना सुद्धा नमस्कार करतो. बरं का? खांबाने बांधलेली मंदिरं आम्ही अनेक ठिकाणी पाहतोय. खांबाने बांधलेली मंदिरं आम्ही अनेक ठिकाणी पाहतोय. पण ज्या खांबाला माऊली ज्ञानोबांचा संग झाला ना, त्या पैस खांबाचं मंदिर आम्हाला नेवास्याला पाहायला मिळतंय. त्या पैस खांबाचं मंदिर नेवास्याला पाहायला मिळतंय आम्हाला. आणि खांबाचं दर्शन घेण्यासाठी लोक रांगेमध्ये उभे असतात. दगडीने बांधलेले मंदिर आम्ही अनेक पाहतोय. बरं का? दगडीने बांधलेले मंदिर, शिळांनी बांधलेलं मंदिर आम्ही अनेक ठिकाणी पाहतोय. पण आम्ही जर देऊला गेलोत ना, तर ज्या शिळेला जगद्गुरु तुकोबांचा संग झाला ना, तो शिळा मंदिर आम्हाला देऊलाच पाहायला मिळतो. मग सांगा ना, संतांच्या संघाने जर शिळेचा उद्धार होत असेल, संतांच्या संघाने जर एखाद्या खांबाचा उद्धार होत असेल, नवे नवे माऊलींचा हात ज्या रेड्याच्या पाठीवर बसला ना, ज्या रेड्याच्या मुखातून माऊलींनी वेद गाऊन घेतले ना, त्या रेड्याच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी आज लोक रांगेमध्ये उभे राहत आहेत. त्या रेड्याच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी आज लोक रांगेमध्ये उभे राहत आहेत. आणि म्हणून अखंड
संघावर अवलंबून आहे. संघ ज्याप्रमाणे असेल ना त्याप्रमाणे आमच्याकडून ती कर्म घडली जातात, त्याप्रमाणे आमच्याकडून ते कार्य घडलं. संतांच्या संगतीने जर शिरेचं मंदिर होत असेल, खांबाचं मंदिर होत असेल, रेड्याच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी जर अनेक लोक रांगेमध्ये उभे राहत असतील, तर आम्ही कोणाच्या जोडीला बसावं, आम्ही कुठे बसावं हे आमचं आम्हाला कळलं पाहिजे. सांगू का? दगड एकदाच मंदिरात जातो पण देव होतो. दगड एकदाच मंदिरात जातो, देव होतो. आम्ही किती दिवस मंदिरात गेल्यानंतर देव होऊ, हे आमचं आम्हाला तरी स्वतःला पाहिजे ना. काय एक असा ना रस्त्यावर पडलेला दगड, बरं का, अनेकांना त्रास होता माऊली त्याचा. येता जाता काहींना ठेस लागायची, काहींचे डोके फुटायचे, काहींचं डोक्याला लागायचं, काहींना कुठे लागायचं, काहींना कुठे लागायचं. सगळ्यांना त्रास होता, सगळ्या गावाला त्रास होता. पण बाजूला काढण्याची कोणाची हिंमत नव्हती. माऊली असे काही गावामध्ये दगड असतात की अख्ख्या गावाला त्यांचा त्रास असतो, बरं का, पण बाजूला काढण्याची हिंमत कोणाची नसते. हात लावायची हिंमत नसते तर बाजूला काढायचं लांबच गेलं, आहे की नाही. अख्ख्या गावाला त्रास असतो. संध्याकाळच्या वेळेला 10-12 तरुण पोरं गोळा करणार, त्यांना एखाद्या माळ रानावर नेणार, तिथं 2-4 बाटल्या फोडणार, त्यांना ती लत लावणार, त्यांना ते नाद लावून देणार. त्याला माहिती एकदा नाद लागला का आपलं काम संपलं, बरं का. असे अनेक दगड असतात अख्ख्या गावाला त्रास देणारे. बाजूला करायचं लांब गेलं, हात लावायची कोणाची हिंमत नसते. कारण आतापर्यंत ज्यांनी तो प्रयत्न केला ना त्यांचे डोके फोडले, त्यांनी टोकले, म्हणजे डोके फोडले, कोणाचे काय झालं, कोणाचं काय झालं, अशा प्रकारचे दगड असतात. त्या रस्त्यात ज्या वेळेला एक साधू पुरुष जात होते ना, त्या साधूने त्या गावकऱ्यांना सांगितलं, म्हणे दादा हा दगड मला हवा आहे, हा दगड मी नेतोय, मला पाहिजे आहे. सगळ्या गाववाल्याने त्या साधूचं पहिले दर्शन घेतलं. बाबा आतापर्यंत असा कोणी भेटलाच नाही. त्रास तर अख्ख्या गावाला आहे. सगळ्यांना मनापासून वाटतं की दगड बाजूला व्हावा, दगड कोणीतरी घेऊन जावा, पण दगडाला घेऊन जाणारा कोणी भेटलाच नाही. तुम्ही पहिलेच भेटले. अरे नेऊ का काय विचारताय, बिंदास्त घेऊन जा, आमची सगळ्या गाववाल्यांची सहमती आहे, बिंदास्त घेऊन जा. 2 वर्षांनी तेच साधू त्याच गावामध्ये आले आणि सांगितलं, दादा तुमच्या गावामध्ये अमुक देवाचं मंदिर आपल्याला उभं करायचं आहे. गाववाल्यांना आनंद वाटला. त्या गावकऱ्यांना सांगितलं, मूर्ती माझ्याकडून आणणार, मूर्ती मी आणणार, दगडाची सुशोभित अशी मस्त की मूर्ती मी आणणार. मंदिराचं काम तुम्ही करायचं, मंदिराचं काम पूर्ण झाल्यानंतर माझ्याशी संपर्क साधा, मी मूर्ती घेऊन येतो. आणि नेमकं मंदिराचं काम पूर्ण झालं, प्राणप्रतिष्ठेसाठी मूर्ती गावात आणली, बरं का. ज्या वेळेला त्या साधूने प्राणप्रतिष्ठेसाठी मूर्ती गावात आणली की नाही, त्या वेळेला त्या मूर्तीकडे पाहून सगळे गाववाले आश्चर्यचकित झाले. ती मूर्ती निहाळायला लागले, त्या मूर्तीचं निरीक्षण करायला लागले, कारण मूर्ती एवढी सुशोभित होती की ज्याची नजर जाईल त्या माणसाला ती मूर्ती आकर्षित करत होती. एवढी सुशोभित होती, एवढी सुशोभित होती. ज्याची नजर जाईल ना, ज्याची दृष्टी पडेल ना, त्याला ती आकर्षित करायची, एवढी सुशोभित मूर्ती होती. सगळे गाववाले विचार करायला लागले, एवढी आकर्षित मूर्ती आहे, एवढी सुशोभित मूर्ती आहे, एवढी सुंदर मूर्ती आहे, हा दगड तरी कुठला असेल. आणि राहवतच नाही म्हणून गावकऱ्यांनी विचारलं, महाराज एवढी सुशोभित मूर्ती आहे, एवढी सुंदर मूर्ती आहे, एवढी चांगली मूर्ती आहे, ही मूर्ती घडवण्यासाठी तुम्ही दगड तरी कुठून आणला? त्यावेळेला महाराजांनी उत्तर दिलं, दादा तुमच्या रस्त्यावर पडलेला, तुमच्या अख्ख्या गावाला त्रास देणारा हाच तो दगड. आज त्याची मूर्ती तयार झालेली आहे. संघ कोणाचा झाला बरं? साधूचा संघ झाला, बरं का. दगडाची मूर्ती झाली, दगडाची मूर्ती झाली. आता पुढे गावकऱ्यांनी, त्या ग्रामस्थांनी प्रश्न केला, बाबा तुम्ही किती मेहनत घेतली असेल,
तुम्ही काय काय केलं असेल, तुम्हाला काय काय करावं लागलं असेल त्या दगडाची मूर्ती तयार करण्यासाठी. त्यावेळेला साधूने दिलेलं उत्तर ऐका. साधू म्हणतात, दादा मूर्ती अगोदरच त्या दगडात होती रे. काय म्हणतात साधू? दादा मूर्ती अगोदरच त्या दगडात होती रे, फक्त मी नको असलेला भाग बाजूला केला, मूर्ती आपोआप तयार झाली. ज्या दिवशी आम्ही आमचा नको असलेला भाग बाजूला करू ना, त्या दिवशी आमची ही मूर्ती आपोआप बसल्या जागेवर तयार होईल, हे मात्र निश्चित आहे. फक्त आम्ही काय केलं पाहिजे, नको असलेला भाग बाजूला केला पाहिजे. आता परत आपण तिथे जेव्हा आई आणि बाळ, आई काय करते, बाळाच्या अंगावरचं मळ काढून टाकते, त्याला सुशोभित आंघोळ करते. बरोबर, आंघोळ केल्यानंतर त्याला सुशोभित असं मस्त की चांगले वस्त्र घालते, त्याला मेकअप करते, त्याला चांगलं रंगरंगोटी करते, त्याची सगळी गंध पावडर करते आणि मग आई निहाळत बसते त्याला. बाळाला काही वाटत नाही त्याचं, पण खरं तर आनंद आईला वाटत असतो. तसंच ज्या दिवशी आमच्याकडचे वाईट विचार, वाईट कर्म, वाईट गुण, वाईट लागलेल्या लत, वाईट लागलेले नाद, आम्हाला वेगवेगळ्या प्रकारची व्यसनं आम्ही बाजूला करू ना, त्या दिवशी आमच्या कर्माने, आमच्या विचाराने, आमच्या गुणांनी आम्ही सुशोभित झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्या जागी असू ना, त्या दिवशी त्याच जागेवर ह्याच दगडाची मूर्ती निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र निश्चित आहे. फक्त त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे, अखंड आणि अखंड संतांच्या संगतीला राहिलो पाहिजे, संतांच्या संगतीला राहिलो पाहिजे. कारण ज्या माणसाच्या जोडीला आपण बसू ना, त्या माणसाप्रमाणे आपल्याकडे बघितलं जात आहे. साहजिकच आहे. एखाद्या नेत्याच्या बरोबर जर आपण फिरत असू ना, तर त्या नेत्याला केलेला नमस्कार त्याच्या बरोबर आपल्याला सुद्धा काही लोक नमस्कार करत असतात, बरं का. पण एखाद्या नको त्या व्यसनाधीन झालेल्या माणसाच्या बरोबर जर आपण जात असू, आपण फिरत असू ना, तर मग मात्र त्याप्रमाणे आपल्याकडे लोक पाहत असतात, त्याप्रमाणे लोक आपल्याकडे पाहत असतात. म्हणून जसा संघ असेल ना आपल्याला, त्याप्रमाणे आपल्याकडे गुण, आपल्याकडे विचार पाहायला मिळतात. म्हणून संगतीवर सगळं काही आधारित आहे. महत्वाचा विषय असा आहे की जशी संगत असेल ना आपल्याला, त्याप्रमाणचे विचार, त्याप्रमाणची कर्म आपल्याकडे पाहायला मिळतात. म्हणून अंतःकरण, मन आणि बुद्धी, बरं का, अंतःकरण, मन आणि बुद्धी. आता अंतःकरणाच्या ठिकाणी 4 वाचांपैकी एक वाचा आहे, जिला परावाचा आपण म्हणतो. वैखरीत काय यायचं ना, ते पहिलं शिजलं जात आहे परेमध्ये. परा, पश्चंती, मध्यमा आणि मग वैखरी. अंतःकरणाकडे जी उन्मेष वृत्ती आहे ना, त्याची परा जाणीची श्रुती, ध्वनिरूप पश्चंती हृदय वसे, कंठापासून नाद झाला मध्यमा वाचा बोलीजे, त्याला मग उच्चार होता अक्षराला वैखरी बोलीजे. बरं का, परा, पश्चंती, मध्यमा आणि वैखरी. आम्हाला तोंडातून जर चांगलं बोलायचंय, आम्हाला तोंडातून जर चांगलं ऐकायचंय, आम्हाला जर देवाचं स्तवन करायचंय, आम्हाला जर चांगल्या प्रकारे नामस्मरण करायचं आहे, तर पहिला विचार आम्ही केला पाहिजे अंतःकरणाचा. आमच्या परेमध्ये काय आहे, परा, पश्चंती, मध्यमा आणि मग वैखरी. तुमच्या तोंडातून शब्द येणारे जे आहेत ना, ते पहिले निर्माण होतात अंतःकरणामध्ये. आणि अंतःकरणामध्ये जे निर्माण होत आहे, अंतःकरणामध्ये जी कर्म असतात, जे विचार असतात, ते तुमच्या इंद्रियांकडे दिसतात. म्हणून परा वाचेला महत्व आहे, अंतःकरणाला महत्व आहे. अंतःकरणामध्ये जर आमच्या चांगले विचार असतील, तर ते विचार आमच्या मनाकडे येतील, जे विचार आमच्या मनाकडे येतील ते बुद्धीकडे येतील, जे बुद्धीकडे येतील त्याप्रमाणे चित्त कार्य करायला लागेल. आणि चित्त कार्य करायचं म्हटल्यानंतर मग अहंकार कार्य करायला लागेल त्या ठिकाणी. म्हणून मग या ठिकाणी भगवंत काय म्हणतात, तेषाम अहम समृद्धता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थ मैया वेशित चेत साम, तुम्ही मला चित्त अर्पण करा. काय म्हणतात भगवंत, तुम्ही मला चित्त अर्पण करा. बाकीच्या बऱ्याच गोष्टींमध्ये आपल्याला अडकवून ठेवलंय ना, म्हणून माऊली आपण तिथेच अडकतोय, आपण तिथेच घुटमळत बसतोय, आपल्याला बाजूला जायलाच भेटत नाही. बरं का, देवाला मोठी फुलं वाहिली म्हणजे देव प्रसन्न होतो, देवाला मोठा हार वाहिला म्हणजे देव प्रसन्न होतो, देवाला सुगंधी अगरबत्तीच लावली म्हणजे देव प्रसन्न होतो, देवाला तुपाचा दिवा लावला म्हणजेच देव प्रसन्न होतो. हे नाही रे दादा. देवाला आवडणाऱ्या भक्तांची यादी, बरं का, ह्या गीतेमध्ये दिलेली आहे. देवाला कोणते भक्त आवडतात त्यांची यादी या ठिकाणी
भगवंताने सांगितलेली आहे. आणि त्या भक्तांची ओळख करून देत असताना भगवंत काय म्हणतात माहितीये का? संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चय मयोर्पित मनोबुद्धिर्यो मद्भक्त सवे प्रिय. काय म्हणतात भगवंत? मला कोण आवडतोय? संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चय मयोर्पित मनोबुद्धिर्यो मद्भक्त सवे प्रिय. जो सदा संतुष्ट आहे, म्हणजे मान अपमानाच्या पलीकडे गेलेला आहे. त्यासाठी काय करावं लागेल माहितीये का? देहावरचं प्रेम कमी करावं लागेल, देहातीत व्हावं लागेल आणि विधेय स्थिती निर्माण करून घ्यावी लागेल. बाबा बरोबर आहे की नाही? आपल्याकडे जी काही स्थिती आहे, अर्थात उदासीनता वृत्ती ज्याला म्हणतात, उदासीनता वृत्ती. वस्ती कर वस्ती आला, सकाळी निघून जातो ना तो. एखादी चिमणी आपल्या अंगणामध्ये येते दाणे वेचायला, दाणे वेचून झाले की निघून जाते. तसं माणसाचं आहे, एकदा इथलं कार्य संपलं का एक दिवस जायचं आहे. फक्त आपण एक विचार केला पाहिजे. तो विचार बोधले महाराजांनी दिलेला बघा त्या अभंगामध्ये. आलासी कोठुने जासी कवण्या रे ठाया, घरदार नोहे तुझे अवघी लटकीच माया. सावध होई बापा काळ लागला मापा, प्रपंची गुंतू नको पाय बुडत असे पापा. त्रिकुट कोसल्याने घर सायास केले, दोन्ही द्वार लिंपून या आत गुंतो गुंतो मेले. मोठे साधू संत तेने सायास केले, प्रपंची राहुनिया मन नाही गोविले. म्हणून वेदशास्त्र पुराणे हाका मारिती लोका, गाफील निजताना काळ देईल धोका. बोधले म्हणे आता तुम्ही हरिनाम जपा, लक्ष 84च्या तेणे चुकतील खेपा. आम्ही कोण आहेत, कुठून आलेलो आहेत, काय करायचं आणि कुठे जायचं याचा निवड आम्ही घेतला पाहिजे. बरोबर आहे की नाही? आम्ही कोण आहेत याचा विचार आम्ही कधी करतच नाही. मी कोण? मी माणूस आहे, पण कुठपर्यंत? जोपर्यंत देह धारण केलेला आहे तोपर्यंत. मी राजा आहे, कुठपर्यंत? जोपर्यंत राजगादीवर आहे तोपर्यंत. मी अमुक आहे, मी अमुक पदाधिकारी आहे, मी अमुक आहे. अध्यात्माच्या दृष्टीने जे काय असेल ते, मी बाबा आहे, मी बुवा आहे, मी महाराज आहे, पण कुठपर्यंत? जोपर्यंत ती उपाधी आहे तोपर्यंत. एकदा उपाधी बाजूला झाली की मग तू कोण आहे? म्हणून तर संत म्हणतात आम्ही वैकुंठीचे वासी आलो ह्याची कारणाशी. काय कारणास्तव आम्ही या ठिकाणी आलेलो आहे? आम्हाला संसार प्रपंच करायचंय तर टाकून जमणार नाही, कारण अन्न वस्त्र निवारा या तिन्ही प्रकारच्या गरजा आम्हाला पूर्ण करायच्या आहेत. ऋणानुबंधाच्या गाठी आहेत. ज्या घराचे ऋण आहेत त्या घरामध्ये आम्ही जन्माला आलो, ज्या कुटुंबाचे ऋण आहेत त्या कुटुंबामध्ये आम्ही जन्माला आलेलो आहे. जे आई वडिलांचे ऋण आहेत त्या आई वडिलांच्या पोटी आम्ही जन्माला आलेलो आहे. ज्या मुलाबाळांचे ऋण आहेत ते मुलं आमच्या पोटी जन्माला आलेले आहेत. ज्या बाईचे ऋण आहेत ती बाई आम्हाला प्राप्त झालेली आहे. जो समाजाचे ऋण आहेत त्या समाजामध्ये आम्ही जन्माला आलेलो आहे. देवाचे देशाचे धर्माचे ऋण आहेत, म्हणून या ठिकाणी आम्ही जन्माला आलेलो आहे. ऋणानुबंधाच्या गाठी असल्यामुळे ऋण फेडायचं असल्या कारणाने आम्हाला कर्म करावी लागणार आहेत. कर्मापासून बाजूला होऊन चालणार नाही, कर्म करावीच लागणार आहे. आमचा जन्म कुठे व्हावा, कोणत्या घरात व्हावा हे आमच्या हातात नाही आहे का? आपल्या हातात आहे जन्म कुठे व्हावा ते. आमचा जन्म कुठे व्हावा, कोणत्या घरात व्हावा हे आमच्या हातात नाही आहे. पण सांगू का, ज्या घरात आमचा जन्म झालेला आहे ना, त्या घराचं स्मशान करायचं की मंदिर करायचं हे मात्र आमच्या हातात हे निश्चित आहे. ज्या घरात जन्म झालेला आहे ना त्या घराचं स्मशान करायचं की मंदिर करायचं हे आमच्या हातात आहे. ज्यांनी घाम गाळला, कष्ट केले, मेहनत केली, स्वाभिमानाने जगले, कधी स्वतःच्या मौज मजेचा विचार केला नाही, कधी स्वतःच्या आनंदाचा विचार केला नाही, फक्त आणि फक्त आपल्या मुलाबाळांचाच विचार केला. त्या मुलांना वाढवलं, घडवलं, मोठं केलं, शिक्षण दिलं, चांगल्या प्रकारच्या नोकऱ्या लागल्या, त्यांना चांगल्या प्रकारचे पगार घ्यायला लागले, ते आता आनंदी आहेत, सुखी आहेत. ही सगळी ज्याने क्रिया केली ना, स्वतःचा कधी मौज मजेचा विचार केला नाही, कधी स्वतःच्या हौसेचा गरजेचा विचार केला नाही. 4 ठिकाणी रफ केलेला शर्ट बापाने घातला, 4 ठिकाणी ठिगळं पडलेली लुगडी आईने घातली. खालची जमीन दिसेपर्यंत
बरं का, एवढी झिजेपर्यंत बापाने चप्पल वापरली. कधीतरी बघितले असतील आपण त्या चप्पली, खालची जमीन लागायची दादा, एवढी झिजेपर्यंत बापाने चप्पल वापरली. कधीच स्वतःच्या मौज मजेचा विचार केला नाही. वाढवलं घडवलं, मोठं केलं, शिक्षण दिलं, चांगल्या प्रकारच्या नोकऱ्या लागल्या, चांगल्या प्रकारचा पैसा अडका यायला लागला. पण त्याच मुलांचे आई वडील जर आज वृद्ध आश्रमात असतील ना,